नमस्कार मंडळी, मी सुरेखा. तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बनवणार आहे सोयाबीन मसाला. तर इथं बघू शकता छानपैकी आपण सोयाबीन मसाला बनवून घेऊया. तर इथं आपण अगोदर तव्यावर सोयाबीन भाजायचं, त्याच्यानंतर पाण्यामध्ये भिजत टाकायचं. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण अगोदर भाजून घेतलं, त्याच्यानंतर भिजायला टाकलेलं आहे आणि छानपैकी भिजलेलं आहे. तर इथं लगेच आपण वाटणाला सुरुवात करायची. तर इथं मी हे वाटण जे भाजते ते वाटणाचे मध्ये काय काय आहे ते तुम्हाला नक्की सांगते. बेसन पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं आहे. हे इतकं आपण तव्यावर छानपैकी असं मीडियम भाजून घ्यायचं. तर भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेच इथं आपण तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल ॲड करून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तेल ॲड करून झाल्याच्या नंतर आपण लगेच बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. बारीक चिरलेला कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असा कांदा आपण परतून घ्यायचा मीडियम गॅसवर. त्यानंतर आपण लगेच हिरवी मिरची ॲड करायची. हिरवी मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर परत आपण छानपैकी असं परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर आपण किसलेलं टमाटर ॲड करायची, म्हणजे टोमॅटोची पेस्ट ॲड करायची. टोमॅटोची पेस्ट ॲड करून झाल्याच्या नंतर पुन्हा आपण छानपैकी असं मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं. एक जीव होसपर्यंत आपण त्याला थोडंसं शिजू द्यायचं. शिजून झाल्यानंतर लगेच इथं आपण जे आपलं वाटण आहे ते वाटण ॲड करायचं. तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण वाटण ॲड करून घेऊया. वाटण ॲड झाल्याच्या नंतर छानपैकी आपण परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त आपण परतून घेतलेलं आहे. तर इथं आपण परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण गरजेनुसार हळद ॲड करून घ्यायची. आपल्याला जितकी पाहिजे हळद तितकी आपण गरजेनुसार ॲड करायची. तर इथं आपली हळद पण ॲड करून झालेली आहे. हळद ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी आपल्या गरजेनुसार आपल्याला जितकं मीठ पाहिजे तितकं मीठ ॲड करायचं. तर इथं मी मीठ आपल्या गरजेनुसारच ॲड करा. तर इथं मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर इथं आपण काळं तिखट वापरलेलं आहे. काळं तिखट वापरून झाल्याच्या नंतर लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट घेऊन झाल्याच्या नंतर छानपैकी आपण परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेऊया. त्याला पूर्ण मसाला एकजीव होसपर्यंत त्याला आपण परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेतलेलं आहे. तर इथं छानपैकी असं परतू द्यायचं आणि आपल्या गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. जास्त पण नाही आणि असं थोडं थोडं फक्त पाणी ॲड करत घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण जी मसाला पेस्ट आहे ती आपण इथं तयार करून घेतलेली आहे छानपैकी. तर इथं आपली पेस्ट ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी त्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची. तुम्ही बघू शकता जो मसाला आहे तो पूर्ण शिजला जाईल असे प्रकारे छानपैकी अशी उकळी आणून द्यायची. उकळी येऊन झाल्याच्या नंतर जे सोयाबीन आपण भिजत टाकलेले आहे ते सोयाबीन ॲड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी अशा उकळी काढून घ्यायची बरं का. इथं आपण उकळी काढून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली आपण कोथिंबीर ॲड करून घ्यायची. कोथिंबीर ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी आपण त्याला एकजीव होसपर्यंत आपण परतून घ्यायचं. पूर्ण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर परतून घ्यायचं. तर इथं आपण छानपैकी कोथिंबीर घालून आणि आपण छानपैकी अशी परतून घेतले. परत छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची बरं का. मीडियम गॅसवरच 4-5 मिनटं आपण त्याला शिजू द्यायचं. ऑलरेडी आपण सोयाबीन भाजलेलं आहे त्याच्यामुळं एवढं काही नाही आणि चवीला पण एकदम सुंदर आणि सोयाबीन मसाला एकदम टेस्टी आहे बरं का. घमघमाट वास सुटलं बरं का सोयाबीनचा. इकडे तुम्ही बघू शकता छानपैकी आपलं सोयाबीन मसाला उकळी येऊन आणि आता
गॅस बंद करायचा. तर तुम्ही बघू शकता छानपैकी. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. असेच बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करा. तर आपला सोयाबीन मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी असं. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा या पद्धतीचा. बाय बाय.